स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मोफत वैद्यकीय शिबिरात 2,500 लोकांनी सहभाग घेतला। आष्टी येथे नवजीवन हॉस्पिटल जालना व जमियत उलमा-ए-हिंद आष्टी मरकज चौक समोर जिनत फंक्शन हॉल आष्टी व सर्कलच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आष्टी व आष्टी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या मोफत वैद्यकीय शिबिरात जवळपास 2,500हून अधिक लोकांनी चेकअप करून मोफत मेडिकल केले। यावेळी जमियत उलमा-ए-हिंद आष्टी व सर्कलचे अध्यक्ष मुफ्ती अली मिल्ली रहमानी यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले की पैगंबर मोहम्मद साहब यांनी सांगितले आहे, तुमच्यातील सर्वोत्कृष्ट तोच आहे जो लोकांचे भले करतो आणि ज्या माणसावर भूमीवर दया येते त्यावरच अल्लाची दया येते, असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामप्रसाद थोरात सर म्हणाले, तिथल्या गरिबांना फायदा होतो, जे गरीब जालन्याला औरंगाबादला जाऊ शकत नाहीत, अशा गरिबांचा फायदा घेतात। त्यानंतर आष्टीचे API सचिन इंगेवाड सर म्हणाले की मला असे सामाजिक कार्य खूप आवडते आणि तुम्ही जेव्हाही समाजकार्य कराल तेव्हा मला आवर्जून कळवा, मी अवश्य सहभाग घेईन। नवजीवन हॉस्पिटल जालन्याचे मुख्य डॉक्टर आशिष राठोड सर सर्वांचे आभार मानले आणि आमची टीम अशाच प्रकारे छोट्या गावातील गरिबांसाठी काम करू आणि आम्ही अनेक ठिकाणी असे मोफत शिबिराचे काम करत त्यांना घेऊन आष्टी येथे आज मोफत शिबिराचा एक सहभाग पाहण्यास मिळत आहे। शेवटी जमियत उलमा आष्टीचे अध्यक्ष मुफ्ती अली मिल्ली रहमानी यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी हाफिज अफलुद्दीन साहब, हाफिज आरिफ साहब, मौलाना जमीर जनाब मस्के साहब, सरपंच मोरे कोल्हे, हबीब भाई शेख, आसिफ भाई कुरैशी, अजीज भाई जमीनदार, सत्तार मास्तर व जमियत उलमा आष्टी यांनी सर्वांचे आभार मानले। उलमा-ए-हिंद आष्टी व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। स्वराज्य वार्तासाठी राम राठोड आष्टी। नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आणि जमियत उलमा-ए-हिंद आष्टी यांच्या वतीनं आयोजित या मोफत सर्व रोग निदान शिबिराला उपस्थित असलेले आपल्या आष्टी शहराचे API श्री सचिन इंगेवाड साहेब, हाफिज अफजलुद्दीन साहब फारुकी, मुफ्ती अली मिल्ली रहमानी, मोहम्मद आसिफ कुरैशी साहेब आणि ज्यांच्या या सेवेनं किंवा ज्यांच्या सहभागानं हा कॅम्प या ठिकाणी आज आयोजित होणार आहे ते माननीय आशिषजी राठोड, प्रितेशजी भक्कड, राजेशजी चव्हाण, त्यांची सर्व टीम आणि आज हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते सर्व जमियत उलमा-ए-हिंदचे सर्व सहकारी मंडळी, या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सर्व या परिसरातील बंधू आणि भगिनींनो। मुफ्ती साहेब, परोपकार हा सर्वात मोठा धर्म आहे असं म्हणलं जातं। आज जे काही जेवढे दानाचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दान त्या ठिकाणी केल्या जातात। कोणी भूमिदान करतं, कोणी सर्वदान करतं, कोणी अन्नदान करतं, परंतु ज्यांच्यासाठी दानाची व्यवस्था आहे त्यांच्या शरीराचं निरोगी पण असणं हे तेवढंच त्या ठिकाणी काळाची गरज आहे। आणि त्यासाठी जो दीनदलित गोरगरीब समुदाय आहे त्या समुदायाला या सर्व सुविधा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केले जातं। निश्चितपणाने आशिष राठोड यांची जी टीम आहे त्यांचं खरं तर कौतुक करावं, अभिनंदन करावं, कारण हा एकच कार्यक्रम नाही इंगेवाडचा, ते सतत अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये निशुल्क योगदान अनेक ठिकाणी त्या ठिकाणी देत असतात, म्हणून त्यांचंही त्या ठिकाणी मी कौतुक करतो। आणि ज्या टीमनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं, उद्या या गोरगरिबाला जालन्याला जाणं, परभणीला जाणं, तिथल्या मेडिकलच्या ज्या काही सगळ्या प्रक्रिया करणं खरं तर हे त्यांच्या आवाक्याचं बाहेरचं असतं आणि अशा प्रकारची व्यवस्था करून देणं खरं तर ही फार मोठी सेवा आहे। आणि ती सेवा आपले मुफ्ती मौलाना आपल्या मुफ्ती साहेब हे वेगवेगळ्या समाजसेवी कार्याच्या माध्यमातून आपल्याला सेवा देण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतात। निश्चितपणानं तुम्हालाही त्या ठिकाणी धन्यवाद। आणि खरं तर हे भाषण करण्याचा ही जागा नाही आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सदैव होत राहावेत एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। आम्हाला बोलावलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।